Hi friends, good morning. So here we are in Pune. Are you excited? Yeah, of course. We are going to somewhere. You just have to show. Bye. फायनली बस भेटली. आता निघालो तुळशीबाग. एवढी रश होती ना, जबरदस्त गर्दी. आणि एवढी रश होती ती फर्स्ट टाइम पुण्याला मध्ये की म्हणते इथे पण मुंबईसारखे रश चालू झाले. कारण मी खूप दिवसानंतर पुण्याला आली त्या आफ्टर लॉंग टाइम. आय थिंक 1 वर्ष. आणि कॉलेजला होती तेव्हा जास्त यायची, आता येणंच होत नाही. आता येणंच होत नाही इकडे. आणि त्यातली रात्री बसने ट्रॅव्हलिंग नाही म्हणजे नाही. तिचं बाय कारच असतं. माझं ऑलवेज असतं पुणे हे माझं PMT ऑटोचलीच असतं. खूप गर्दी. आम्हाला तर काही हडपसरवरून PMT भेटली नाही, त्यामुळे आम्ही स्वारगेटला उतरून बाय स्वारगेट चाललो आहे. आता इथून बघतो ऑटो वगैरे. ऑटो चालेल. हां ठीक आहे, चालेल. जस्ट आत्ताच आम्ही तुळशीबागेत पोहोचलेलो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि मग सगळी शॉपिंग स्टार्ट करूया. ओके, चला. 2 मिनिटामध्ये आम्ही दगडूशेठ पोहोचतो. या एरियामधलं ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. इथे खूपच जास्त ट्रॅफिक असतं. आणि आम्ही जस्ट पोहोचलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. चला आता आतमध्ये एंटर करूयात आपण. एवढी गर्दी आहे ना मंदिरात. ठीक आहे, आपण दर्शन घेऊन जाऊया. थोडंसं रिलॅक्स वाटतं. आम्ही लाईनला थांबून दर्शन घेतो. लाईन एवढी पण जास्त नाही आहे, थोडीशी. 5 to 10 मिनिट्स येऊन जाईल. लेडीज लेफ्ट साइड में जाओ. गर्दी सगळीकडे, फक्त गर्दी. हो ना दीदी, गर्दी. आणि ती गणपती बाप्पाची जेवढी काही नावं आहेत, महाधराय नमः, लंबोदराय नमः, विघ्नराजाय नमः, गणपती नमः, जेवढी आहे तेवढी बऱ्यापैकी ती सगळी या बोर्डवरती मेन्शन केलेली होती. गाभाऱ्यामध्ये आता आम्ही प्रवेश करतो. आमचं लक बघा किती चांगलं आहे. आम्ही आरतीच्या टाईमला आतमध्ये नेमकं एंटर केलं होतं. सो आरतीही भेटली आम्हाला. तिथे आम्ही मस्तपैकी थंडगार घेतला, ऊसाचा रस. आणि घेतला रस ना खरंच युनिक पण टेस्टला खूप छान होता. इथे तुम्ही गेला दगडूशेठ शेजारी तर नक्की ट्राय करा. इथला रस खरंच भारी आहे.
जबरदस्त कधी हायड्रेशन झाले. इथं ट्रेंडी बँगल्सचं छान छान कलेक्शन होतं. मस्त व्हरायटीच्या बँगल्स होत्या. न्यू ट्रेंड पण होता आणि खूप सारं कलेक्शन होतं एवढी साईजमध्ये. घ्यायचे असतील ते ऑप्शन भरपूर होते, पण काय वेअर करणं जास्त होत नाही, त्याच्यामुळे मी काय याच्यामध्ये परचेस केलं नाही. ऑलरेडीच खूप महागड्या आहेत आणि घालले तर काही होतच नाही. इथे वन पीसेस आणि ट्रेंडी असलेल्या कुर्ती छान प्राइजेसमध्ये अवेलेबल होत्या आणि सोबतच इथे लेदरच्या बॅग खूप चीप प्राईजमध्ये होत्या. आता प्राईस तर चीप असणारच ना, तुळशीबागेतला माल आहे, पण लेदरच्या बॅग खरंच खूप छान आणि मस्त क्वालिटीच्या होत्या. एक फ्रॉक घेऊन दाखव. बघून जावा पहिली 200 रुपयाला आहे बघा 200 रुपये.
तुळशीबागेत ही सगळ्यात फेमस आहे कावरे आईस्क्रीम. जर तुळशीबागेत आला ना ही आईस्क्रीम नाही खाल्ली तर काहीच उपयोग नाही. मोस्ट फेमस आईस्क्रीम इन द तुलसीबाग. हे आम्ही खूप लास्टला एक्सप्लोअर केलं, पण छान ज्वेलरी सेक्शन होतं आणि हा बोर्ड बघून आम्हाला खूप भारी वाटलं. मराठी माणसांनी मराठी माणसासोबत मराठीतच बोलावे. आपल्या राजसाहेब ठाकरे यांचाच नक्की संदेश असणार आहे हा. आणि तिथे तो फोटो काढावासा वाटला एक म्हणून काढला. त्यानंतर तुळशीबागेच्या मानाच्या गणपतीला गेलो. तिथे आम्ही बहिणींनी दर्शन घेतलं आणि आरतीची पण वेळ झालेली होती, पण थांबण्यासाठी आम्हाला एवढं वेळ नव्हता, त्यामुळे बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघायचं ठरवलं. दुपार पण झाली होती आणि ऊन पण खूप वाढलं होतं. किड्स सेक्शनमधले बबल खूप भारी वाटत होते, पण आता कोण खेळायला नाही आणि ही पोरं आणली तर ठेवत नाही, त्याच्यामुळं ते काही आम्ही घेतलंच नाही. या लोकांकडे बघितल्यानंतर वाईट वाटतं की एवढ्या उन्हात 5-10 रुपयाच्या वस्तूसाठी स्वतःच्या जीवाचे किती हाल करतात. सिरियसली. इथे आम्ही बघत होतो जियासाठी ड्रेस. इथे लहान मुलींच्या ड्रेसेसचे पॅटर्न खूप छान होते. आणि हे सगळं होतं स्पायसी आणि खट्टा फूड, चिंच, अजून काय बोरं, पायनॅपल हे वगैरे, पण मी नाही खाते. आमची पूर्ण शॉपिंग करून झालेली आहे. आम्ही निघालेलो आहोत आता घरी. तुम्ही पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.